उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। उद्धव ठाकरे 3 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। आजचा त्यांचा दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस। आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील, सोबतच संसद भवनातील कार्यालयालाही भेट देणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, खासदारांची काल बैठक आणि आता आज पत्रकार परिषद, इतरही महत्त्वाच्या आज दिवसभरातल्या घडामोडी, काय अधिकचे अपडेट्स आहेत? होय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काल दिल्लीत आले। काल शरद पवार यांची त्यांनी स्नेहभेट घेतली। त्यानंतर त्यांनी काल सायंकाळी शिवसेना खासदारांची भेट किंवा बैठक घेतल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला। आज उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि यात प्रामुख्याने उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होते आहे। 11 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। त्यानंतर ते जुन्या संसद भवनातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत, पाहणी करणार आहेत। पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे जुन्या संसद भवनात जात आहेत आणि त्यानंतर आज रात्री इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आहे। त्याआधी पत्रकार परिषदेआधी नेमकी काय दृश्य आहेत? संजय राऊत यांचं हे शासकीय निवासस्थान आहे। उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदेपूर्वी त्यांच्या पक्षाच्या खासदारांशी चर्चा करताना पाहायला मिळतात। यात शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत, लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत, तसंच खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी या आपल्याला संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। त्याआधी खासदारांशी ही अनौपचारिक चर्चा सुरू आहे। पण आज दिवसभरात बघितलं तर एक चांगला भरगच्च कार्यक्रम आहे। पत्रकार परिषद, त्यानंतर शिवसेना युबीटीच्या कार्यालयाला संसद भवनात भेट आणि पाहणी, आणि त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक। इंडिया आघाडीची बैठक यासाठी महत्त्वाची आहे कारण मोठ्या कालावधीनंतर ही बैठक होते आहे आणि उद्धव ठाकरे या बैठकीच्या निमित्तानं दिल्लीत दाखल झालेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा असताना आज राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात या युतीविषयी, म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं राजकीय दृष्ट्या याविषयी काही खासगीत किंवा थेट उघडपणे काही चर्चा होणार का, या बाबतीतही उत्सुकता असेल। आणि ऑपरेशन सिंदूर असेल, केंद्र सरकारचे विविध धोरणं असतील किंवा विविध निर्णय असतील, यावर विरोधकांची नेमकी भूमिका काय आणि इंडिया आघाडीचं पुढचं भवितव्य काय, या दृष्टीनं या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे। त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौऱ्यातला एक महत्त्वाचा दिवस आहे आणि इंडिया आघाडीच्या ब्लॉकमध्ये त्या बैठकीत उद्धव ठाकरे काय नेमकी राष्ट्रीय राजकारणावर भूमिका मांडतात याकडे लक्ष असेल। आणि आता पत्रकार परिषदेमध्ये ते राष्ट्रीय राजकारण तसंच महाराष्ट्रातले राजकीय आणि विविध मुद्दे यावर आपली काय भूमिका मांडतात याकडे लक्ष असेल। पण संसद भवनात जाऊन शिवसेना युबीटीच्या कार्यालयाला भेट देणं हे उद्धव ठाकरे या निमित्तानं पहिल्यांदाच जुन्या संसद भवनात जाऊन या कार्यालयाची पाहणी करतायत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा शिवसेना चिन्ह आणि पक्ष या बाबतीतला सर्वोच्च न्यायालयातला सुनावणीचा एकूण प्रक्रियेचा भाग सुरू होते। त्या दृष्टीनेही खासदारांना मार्गदर्शन आणि नेमकं वकिलांशीही कदाचित ते चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।